पहिली गोष्ट समजून घ्या की स्ट्रॅटेजी म्हणजे काय. कारण आपण तंत्र बनवतोय, तुम्हाला थ्रूआउट गायडन्स फॉर्म्युला राहायला पाहिजे, तेवढा सिम्प्लिफाईड पण तेवढाच इफेक्टिव्ह, मोस्ट इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत आणि तेवढंच क्रिस्टल क्लिअर, तेवढं स्पष्ट तुम्हाला त्यांनी गाईड केलं पाहिजे. रणनीती म्हणजे काय हे समजून घ्या. स्ट्रॅटेजी म्हणजे काय. आता स्ट्रॅटेजी म्हणजे हा ग्रीक वर्ड आहे बघा, स्ट्रॅटागोस एजिस, म्हणजे लीड करणे आर्मीला वगैरे. तर हे धुरीणत्व स्वीकारायचं असतं. म्हणजे आता तुम्ही तुमची आर्मी लीड करताय या युद्धासाठी वगैरे, अशा टाईपचं समजू शकता तुम्ही. आता तुमची आर्मी म्हणजे काय, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. म्हणजे तुम्ही रिसोर्सेस निवडत असता, बऱ्याचशा चॉईसेस करत असता बघा तुम्हाला. थोडक्यात तुम्ही समजून घ्या, स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही जिथे आहात ना, तुमचं स्टेज ऑफ प्रिपरेशन जे आहे सध्या, कोणी फाउंडेशन स्टेजला असू शकता, आता कोणी एक्झाम गोईंग आहात तुम्ही, आता 2026 जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन येते त्यांच्यासाठी प्लेस इथं असलं सपोज, तर जे आता फाउंडेशनवाले आहेत किंवा ज्यांना 2027 साठी प्रिपेअर करायचं आहे ते कुठेतरी इकडे असू शकतात, दुसरीकडे वगैरे. म्हणजे प्रत्येकासाठी तो रोडमॅप जो आहे तो वेगवेगळा असतो आणि वन साईज फिट्स ऑल हा अप्रोच जो आहे तो आपण नाही घ्यायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही एक बायोकेमिकल एंटिटी आहात, तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेसेस ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरं, याच्यामध्ये बघा प्रत्येक स्टेज त्याच्यासोबत तुम्ही जे चॉईसेस करता, कुठले रिसोर्सेस यूज करणार, कुठले न्यूजपेपर किंवा तुम्ही कंपायलेशन वापरणार का, वार्षिकी वापरणार का, सहामाही वापरणार किंवा रोजच्या रोज न्यूजपेपर वापरणार, त्याच्या नोट्स काढणार, ह्या चॉईसेस असतात. किती टाइम लिमिट देणार वगैरे ह्या गोष्टी.